हे गाईज गुड मॉर्निंग आणि त्या दिवशीचा व्लॉग मी आत्ता कंटिन्यू करत आहे आणि आज खूप काम आहे गाईज. कारण की आजच आम्हाला लाल तिखट बनवायचा आहे आणि हा सर्व लसूण मला सोलायचा आहे. त्यासाठी आता मी हा सुट्टा करत आहे जेणेकरून तो चांगलासा सोलला जाईल. आणि हे करता करता तुम्ही बघू शकता माझ्या अंगठ्याला फोड आलेला आहे. पण हे काम मला करावंच लागणार आहे कारण की हमारे मातोश्री का आदेश है वो तो हमें पूरा करना ही पडेगा. गाईज आम्ही वरती टेरेसवर आलेलो आहोत आणि आता इथे मिरचीचे देठ काढायचे आहेत. आणि मी तुम्हाला सांगितलं नाही की आम्ही कोणत्या प्रकारची मिरची घेतलेली आहे. आम्ही इथे घेतलेली आहे लवंगी, जी की खूप जास्त तिखट असते, बेडगी, शंकेश्वरी, गंटूर आणि काश्मीरी मिरची घेतलेली आहे. काश्मीरी मिरची यासाठी घेतलेली आहे कारण की जे आपण तिखट बनवतो त्याला कलर खूप छान येतो, त्यामुळे काश्मीरी मिरची ही वापरली जाते. आणि तुम्ही डायरेक्टली काश्मीरी मिरचीचीच फक्त पावडर बनवू शकता. तर चला गाईज, मिरची आणि हे धने उन्हात ठेवलेले आहेत कारण की याला ऊन देणं गरजेचं आहे. आणि इथे आम्ही काही प्रमाणात मसाले घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. गाईज आम्ही सातारा आणि कोल्हापूर टाईपमध्ये लाल तिखट बनवणार आहोत कारण की तिकडे लाल तिखट खूप जास्त स्पायसी असते आणि आम्हाला स्पायसी लाल तिखट खूप जास्त आवडते. आम्ही त्याप्रमाणेच बनवणार आहोत. तर इथे मी खोबरं बारीक करत आहे आणि तुम्हाला असं वाटत असेल की खोबरं बारीक करणं खूप इझी आहे, पण हे इझी नाही आहे. तुम्हाला लास्टला माझे हात दिसतील कसे झाले आहेत, एकदम लाल भडक झालेले आहेत. आणि आता हा सर्व लसूण आम्हाला सोलायचा आहे. चला आता लसूण सोलून घेऊया कारण की मम्मी पण माझी थोडीफार मदत करत आहे आणि तिला नखं नाही आहेत, त्यामुळे लसूण सोलणं तिला थोडं अवघड जात आहे. आणि आता इथे मी कांदा चिरत आहे कारण की आम्ही जे लाल तिखट बनवतो, जसं की मी तुम्हाला सांगितलं सातारा आणि कोल्हापूर टाईपमध्ये आम्ही बनवतो, तर त्याप्रमाणे मी बनवत आहे. इथे सर्व आम्ही भाजून घेतलेला आहे, खोबरं आणि हे तेजपत्ता, बाकीचा जो मसाला आहे हा सर्व आम्ही भाजून घेतलेला आहे. आणि याच्या खालीच धने आहेत, ते पण आम्ही भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आम्ही काय काय याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. गाईज फायनली माझं आवरलेलं आहे आणि आत्ता आम्ही लाल तिखट बनवण्यासाठी जाणार आहोत. आणि आम्ही कालच विचारून आलो होतो की मिरचीचा डंक चालू आहे का नाही आहे, तर त्यांनी सांगितलं होतं की चालू आहे म्हणून. आता आम्ही निघालेलो आहोत. वातावरण इतकं जास्त बेकार झालेलं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मला माहीत नाही आहे काय होणार आहे, पण आजच आम्हाला लाल तिखट बनवायचं आहे. आम्ही कसं पण करून बनवणारच आहोत. तर चला गाईज, तिथे गेल्यानंतर चालू करते. बाय. गाईज फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि लाल तिखट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आत्ताच आम्ही घरी आलेलो आहोत, तर हे पूर्ण एक दिवस आम्हाला ठेवायचं आहे असंच. नेक्स्ट डे. हे गाईज गुड आफ्टरनून. आणि ही आहे चिनी मातीची बरणी आणि आम्ही दरवर्षी यामध्येच लाल तिखट भरून ठेवतो कारण की यामध्ये खूप छान असं राहतं, वर्षभर त्याला काही होत नाही. त्याचा जो आपल्या लाल तिखटचा जो सुगंध असतो तो तसाच राहतो. आणि आता यामध्ये जे बारीक बारीक खडे झालेले आहेत ते फोडणे खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण की जर तुम्ही ते तसेच भरले तर ते लाल तिखट थोडेसे आंबट लागते. आमच्या घरामध्ये कायमच माझी मम्मीच लाल तिखट भरत असते बरणीमध्ये. ते म्हणतात ना, एक हाती जे असतं ते चांगलं असतं. मम्मीच हात लावते कायम याला, आम्ही लोक हात नाही लावत. जर घरामध्ये लाल तिखट संपले असेल तर मम्मीच काढून देते कायम. आणि हे ॲक्च्युली चांगलं आहे जर एक हाती असेल कोणती पण गोष्ट तर. कारण की ह्या आहेत चिनी मातीच्या बरणी आणि जर हे काढताना वगैरे फुटलं तर खूप जास्त नुकसान होते, हे माहीतच असेल. गाईज असं पण मला काम करायला नाही आवडत.
मस्करी करते ॲक्च्युली काम करण्याचं काही नाही आहे. ह्या आहेत चिनी मातीच्या भरणी आणि जर भरताना किंवा ठेवताना किंवा उचलताना जर ह्या पडल्या तर तुम्हाला तर माहीतच आहे मम्मी लोक कसे असतात. मार मी खाणार आणि ओरडा पण मीच खाणार आणि नुकसान तर ते होणारच आहे. त्यापेक्षा मी रिस्क नाही घेत. सो गाईज तुम्हाला तर माहीतच आहे. कोणती पण चांगली गोष्ट आपण जर करायला गेलो तर ते चुकीचं होतं आणि म्हणूनच मी रिस्क नाही घेत. ते म्हणतात ना कावळा बसायला आणि फांदी तुटायला, असंच माझ्यासोबत कायम होतं. सो मी मम्मीला म्हणाले, "तूच कर, मी फक्त तुला थोडं काही लागणार असेल त्या वस्तू देते." सो गाईज फायनली लाल तिखट भरून झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता 2 भरणी भरलेल्या आहेत आणि हे छान असं पॅक करायचं आहे जेणेकरून हे 2 वर्ष आरामात टिकते, याला काही होत नाही आणि या लाल तिखटाचा सुगंधसुद्धा जात नाही.